अंबड परिसरातील सोन्याच्या दुकानात घुसून सराफास लुटणारे आरोपी जेरबंद। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची उल्लेखनीय कामगिरी। नाशिक शहरात अंबड पोलीस ठाणे हद्दीत श्री ज्वेलर्स नावाच्या दुकानात 3 अज्ञात इसमांनी घुसून सराफ दुकानदारास बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेल्या सोन्याचे दागिने घेऊन सराफ दुकानदार व त्यांची पत्नी यांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून त्यांच्या ताब्यातील बुलेट मोटारसायकलवर बसून पडून गेले होते। त्याबाबत फिर्यादी यांनी अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या अनुषंगाने गुन्ह्याच्या घटनास्थळाच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपीचे येण्या जाण्याचे मार्ग काढले। सदर आरोपितांचे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपितांचा शोध घेतला असता गुप्त माहिती बातमीदारामार्फत मिळाली की एक आरोपी चोरी केलेले सोने विक्री करण्याकरिता सिन्नर फाटा येथे येणार असल्याने गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सिन्नर फाटा येथे सापळा लावून इसम नामे निलेश उर्फ शुभम हिरालाल बेलदार वय 25 वर्ष यास पकडून व त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली बुलेट व 44.580 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 87.870 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली बुलेट मोटारसायकल असा एकूण 5,40,225 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप पिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड व गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश हिरे, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार महेश साळुंके, विशाल काठे, उत्तम पवार, योगीराज गायकवाड, कैलास चौहान, रोहिदास लिलके, रवींद्र आढाव, धनंजय शिंदे, पोलीस नाईक विशाल देवरे, मिलिंद सिंग परदेशी, पोलीस अंमलदार राहुल पालखेडे, विलास चारोस्कर, मुख्तार शेख, आप्पा पानवळ, अमोल कोष्टी, नितीन जगताप, राम बर्डे, जगेश्वर बोरसे, महाराष्ट्र पोलीस निरीक्षक मनीषा सरोदे, चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट, पोलीस हवालदार सुकाम पवार, पोलीस अंमलदार समाधान पवार व गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, प्रकाश महाजन, चंद्रकांत गवडी, मनोहर शिंदे, किरण आहेरराव, अतुल पाटील, महेश खांडबहाले, तेजस मते अशांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे। अंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 17/2/2025 रोजी श्री ज्वेलर्स नावाच्या दुकानावर 3 अज्ञात इसमांनी घुसून बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरीने सोन्याचे दुकान लुटून नेले होते। त्याबाबत अंबड पोलीस स्टेशनला 140/2025 311 309 पोटकलम 4 BNS प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय DCP क्राइम श्री प्रशांत बच्चाव सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके सर यांनी आम्हाला सूचना व देऊन मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीबाबत आदेश दिले होते। त्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आम्ही तात्काळ आम्ही व टीम तसेच PSI श्रीवंत व टीम अशांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट दिली। गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट देऊन CCTVची पाहणी केली। आरोपीचा येण्याचा आणि जाण्याचा असे दोन्ही रूटची पाहणी आमच्या दोन्ही टीमने केली। दोन्ही टीमची पाहणी करीत असताना गुन्हे शाखेस गुप्त बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील एक इसम हा काळ्या रंगाच्या बुलेटवर बसून सिन्नर फाटा परिसरात येणार आहे। अशी बातमी मिळाल्यानंतर PSI श्रीवंत, त्याच्यानंतर महेश साळुंके, विशाल काठे, कैलास चव्हाण, विशाल देवरे, मिलिंद सिंग परदेशी, राहुल पालखेडे, विलास चारोस्कर, मुख्तार शेख, आप्पा पानवळ, अमोल कोष्टी, नितीन जगताप आणि राम बर्डे अशांची टीम आम्ही त्या ठिकाणी सापळा लावून इसम नामे निलेश उर्फ शुभम हिरालाल बेलदार, राहणार दत्तनगर, सिडको चुंचाळे नाशिक यास ताब्यात घेतले। त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, त्यानंतर सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 5,40,225 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपीने दिलेल्या कबुलीवरून अंबड पोलीस स्टेशन येथे दाखल असलेला गुन्हा हा उघडकीस आणलेला आहे। सध्या या गुन्ह्यामध्ये एक आरोपी अटक आहे, 2 पाहिजे आरोपी आहे। त्यांचा तपास गुन्हे शाखा युनिट 1 करीत आहेत। आरोपीकडनं अजून कट्टे हस्तगत करणे बाकी आहे धाक दाखवण्यासाठी असल्याची माहिती आहे। त्यावर तो मोबाईल स्नॅचिंगच्या गुन्ह्यामध्ये पहिले अरेस्ट होता सातपूर पोलीस स्टेशनला 2019 मध्ये होते दुकान। त्या टायमाला रेकी करून यांनी हे दुकान बघून ही चोरी केलेली आहे। दिनांक 17/2/2025 जो गुन्हा घडला होता
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मान्य आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सर यांनी आमच्या 2 टीम तयार केल्या होत्या. सदर ठिकाणी कड सरांनी स्वतः येऊन घटनास्थळी भेट दिलेली होती. त्यानंतर आम्हाला सूचना केल्या होत्या जाण्याचा आणि येण्याचा मार्ग बघायचा. तर आम्ही जाण्याचा मार्ग बघण्यासाठी सोपनी तोडकर सर यांची एक टीम होती आणि येण्याचा मार्ग बघण्यासाठी माझ्यासोबत एक टीम होती. आम्ही जाण्याचा आणि येण्याचा मार्ग बघत असताना आम्हाला एक गुप्त बातमीदार माहिती मिळाली की सदर जो व्यक्ती ज्यांनी चोरी केलेली तो काळ्या रंगाच्या बुलेटवर सिन्नर फाटा येणार आहे. त्यानुसार आम्ही माझ्यासोबत आता जे सरांनी सांगितले राहुल पालखेडे, विशाल काटे, महेश साळुंके, कैलास चव्हाण, आप्पा पानोळ, अमोल कोष्टी, नितीन जगताप, राम बर्डे अशांनी आम्ही सिन्नर फाटा येथे सापळा लावून सदर आरोपीला बुलेटसह ताब्यात घेतले. त्याच्याकडेच झडती घेतली असता त्याच्याकडे आम्हाला चोरीस गेलेले सोन्याचे दागिने मिळून आलेले ते आम्ही पंचासमक्ष आता जप्त केलेले आणि आता त्याच्यावर पुढील कारवाई आम्ही करत आहोत. पूर्ण गेलेला माल अजून जप्त झालेला नाहीये. अजून 2 आरोपी पाहिजे आरोपी. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.